हे राजांचा गनिमी कावा शिवरायांचा 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 गनिमी कावा हो हो री हो हो री हो. आता हे जे भारूड आहे शिवरायांचा गनिमी कावा तर ते दादल्याच्या चालीत केलेले आहे. मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. नमस्कार. स्मार्ट मराठीमध्ये पुन्हा एकदा मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला येतो आणि या चित्रपटातील धमाकेदार गाणे तुम्ही ऐकला असाल आणि या गाण्यांमध्ये मागील जो आवाज आहे तो खरं तर मनाला भावतो आणि म्हणूनच सर अंगावर काटे येतात आणि ही सगळी गाणी सरांनी गायलेत. सर खूप स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. रामकृष्ण हरे जय शिवराय. स्मार्ट मराठीच्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार. सर इंटरव्ह्यूची सुरुवात 2 ओळींनी झाली तर खूप छान. हे राजांचा गनिमी कावा शिवरायांचा 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 गनिमी कावा हो हो री हो हो री हो. खरं तर हे होरी होरी हो आम्ही ट्रेलर बघितल्यानंतर आणि गाणी बघितल्यानंतर सगळे म्हणत होते सर. ही जी आवाजात जादू आहे मला वाटते ती प्रेक्षकांना खरं तर भावते. तुमचा हा एक्सपिरियन्स कसा होता त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगू का या सगळ्या मागं जर काय असेल तर ती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची, जगद्गुरु तुकोबारायांची, श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कृपा आहे, छत्रपती शिवरायांची, आई जगदंबेची, आऊसाहेबांची कृपा आहे, माझ्या आई वडिलांची पुण्य आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. मी निमित्त आहे आणि मला असं वाटतं की काहीतरी पूर्वसुकृत आहे म्हणून या गोष्टी घडतायत हातून. माझ्या हातून हा जो यज्ञ आहे, शिवयज्ञ आहे, हा श्री शिवराज अष्टक, त्या माध्यमातनं गाण्यांच्या माध्यमातनं मला एक सेवा करायला मिळते, हे माझं भाग्य समजतो. आणि रणपती शिवराय स्वारी आग्रा हे 6वं चित्रपुष्प आहे शिवराज अष्टकातलं. बघता बघता आपण अष्टकाच्या पूर्णत्वाकडे येऊन पोहोचायला लागलेलो आहोत. आणि या चित्रपटाचा संगीतकार म्हणून मला काम करण्याचं भाग्य मिळालं. मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की मी दिग्पालच्या चित्रपटात मी गाणी म्हणणार, हे निश्चित आधीपासूनच होतं आणि तशा संधी दिग्पालने मला वेळोवेळी दिलेल्या आहेत प्रत्येक त्याच्या प्रोजेक्टमध्ये. नॉट ओनली इन शिवराज अष्टक, बाकीच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट करतो नेहमी. पण मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि अभंग तुकाराम या दोन्ही चित्रपटाचा संगीतकार म्हणून त्यांनी मला जबाबदारी दिली होती. आता ते संप्रदायातले विषय असल्यामुळं म्हणलं आणि ते माऊलींनी उत्तम प्रकारे करून घेतलं. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की नाही माऊली या चित्रपटाचं तुम्हाला करायचं आहे, आणि माझ्याबरोबर मयूर राऊत हा एक तरुण संगीतकार आहे, चांगला मित्र, सातारचा आहे, तो माझ्या जोडीला होता आणि खूप सुंदर गाण्यांची निर्मिती. अर्थात ती मी मगाशी म्हटलं तसं आशीर्वाद आणि कृपा आहे. दिग्पालवरती तर खूप मोठा वरदहस्त आहे. काही क्षणामध्ये तो गाणी त्याच्या लेखणीतून कागदावरती उतरतात, हे त्याचा मी साक्षीदार आहे. आणि त्या शब्दांमध्येच एवढं सामर्थ्य असतं की त्या चाली तशा पद्धतीने आपोआप तयार होतात. आता यातलं जे भारूड आहे, तुम्ही होहोरी होहोरीचा उल्लेख, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. मातीतल्या चाली आहेत या सगळ्या, शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत. मी अभंग तुकारामच्या वेळेसही सांगितलं की सांप्रदायिक अभंगांच्या शेकडो वर्ष अवीट गोडीच्या चाली आहेत की ज्या खेड्यापाड्यामध्ये गायल्या जातात. तसंच ही भारुडं नाथ महाराजांनी शेकडो भारुडं लिहिलीत आणि ती खेड्यापाड्यामध्ये लोकप्रिय आहेत. आता हे जे भारूड आहे शिवरायांचा गनिमी कावा तर ते दादल्याच्या चालीत केलेले आहे. मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. माझे गुरु महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार, संत साहित्याचे, लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक विकंठवासी गुरुवारी डॉक्टर रामचंद्र देखणे सरांबरोबर 25-30 वर्ष मी संपूर्ण महाराष्ट्रभर भारुडाचे प्रयोग केले. त्या भारुडामधली ही चाल आहे. आणि काय असतं ना की जेव्हा मातीतल्या संगीताची एक प्युरिटी म्हणून आपण ती लगेच कनेक्ट होते, त्याच्यातला जो सोल आहे. आज अनेक कार्यक्रम आपण बघतात आजूबाजूला लोकसंगीताचे कार्यक्रम धुमाकूळ घालतायत, ही महाराष्ट्राच्या मातीतली ताकद आहे. सो या माध्यमातून दिग्पालचं पहिल्यापासून अट्टहास आहे की आपल्या मातीतली लोककला, महाराजांचा चित्रपट आहे तर महाराष्ट्रातलं संगीत पाहिजे ना, किमान एक तरी आपण त्याच्यातनं या माध्यमातून आणतो. एक जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असतो, तसंच याही चित्रपटात आहे. तर फार सुंदर अभंग तो झालेला आहे. पण तो माझ्या आवाजात नाहीये, तो कोणाच्या आवाजात आहे लवकरच ते तुम्हाला सगळ्यांना कळेल. सर प्रत्येक आता मी ज्यांची मुलाखत घेतली त्या सर्वांनी सांगितलं की याचं शूट ज्यावेळी चालू होतं त्यावेळी आम्ही त्या काळात नव्हतो, पण या काळात सुद्धा आम्हाला ते जगता आलं हे आमचं भाग्य आहे. त्याच पद्धतीने तुम्ही म्हणताय. पण हे जे शब्द लिहिलेले आहेत सर, आणि जसं बॅक टू बेसिक आता प्रत्येक जण जातोय की मूळ, आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात म्हणूनच कदाचित ते आम्हाला इतक्या मनाला भावलं असेल. प्रेक्षक जे आहेत, सध्याची तरुण पिढी जे प्रेक्षक आहेत त्यांना
इतर गाणे आवडतात किंवा ते म्युझिक आवडतं, तर या तरुण पिढीसाठी काय संदेश द्याल सर, की आपल्या मुळातली जी गाणी आहेत ती किती भारी आहेत आणि काय सांगाल? नाही नाही, मला उलटं म्हणायचं आहे. उलट आत्ताची तरुण पिढी खूप जास्त पद्धतीने आपल्या पारंपरिक लोककलांकडे आणि संगीताकडे वळते. श्री शिवराज अष्टकातली सगळी गाण्याचं उत्तम उदाहरण आहे. हम्म, हम्म, हम्म. ती डोक्यावर घेतात अक्षरशः. मला जास्तीत जास्त आमचे कार्यक्रम जेव्हा होतात ना, जास्तीत जास्त तरुण वर्ग या कार्यक्रमांना असतो. हम्म. आणि अक्षरशः आजही अनेकांच्या मोबाईलची कॉलर ट्यून आणि रिंगटोन ही शिवराज अष्टकातली गाणी आहेत. हम्म. आणि कसं आहे, तुम्ही त्या पद्धतीचं जर दिलं हम्म. तर तरुण पिढी नक्कीच त्याचा स्वीकार करते. आणि मला असं वाटतं की दिग्पालनी ते दिलेलं आहे आणि तो देत राहतोय. हम्म. आणि खरं तर मी मोठं विधान आहे माझं, पण आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत दिग्पालचे. अनंत अडचणींवर मात करून, अनंत अनंत संकटांवर मात करून हा महाराजांचा मावळा शिवराज अष्टक पूर्ण करण्याच्या ध्यासाने पछाडलेला आहे. आणि त्याच्या डोळ्यासमोर ते एकच ध्येय आहे मोठं, की मला महाराज घराघरात पोचवायचेत आणि मला 8 चित्रपट महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. त्यांच्या कृपेनं 6वा चित्रपट येतोय 30 जानेवारीला, रणपती शिवराय स्वारी आग्रा. आता स्वारी आग्रा का, ते चित्रपट बघितल्यावर कळेल. पण ही जी त्याची तळमळ आहे, निष्ठा आहे, ध्यास आहे, हा याच्या पाठीमागं कुठंतरी ईश्वरीय आशीर्वाद आहे. हम्म. सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ, हे मी कायम सांगत असतो आणि ते आम्ही अनुभवतो. संकल्प सत्य असेल, तुमचा हेतू प्रामाणिक असेल, तर तुमच्या मागे भगवंताचा आशीर्वाद असतोच असतो. मग कितीही अडचणी येवत त्या अडचणीतून लढण्याचं जे बळ आहे ते परमेश्वर तुम्हाला देत असतो. आणि त्याची अनुभूती आम्ही प्रत्येक चित्रपटाला घेतलेली. आणि मला अशी खात्री आहे की हा चित्रपट महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण जगभरातली तरुण शिवप्रेमी, त्याचबरोबर वयोवृद्ध असतील, सर्व वयोगटातले शिवप्रेमी हे नक्कीच अक्षरशः डोक्यावर घेतील आणि याला भरभरून यश मिळेल अशी मला संपूर्ण खात्री आहे. निश्चितच सर, खूप धन्यवाद. अगदी कमी काळात इतक्या स्पीडमध्ये तुम्ही बोलता आणि इतकं भारी बोलता ना सर, खरं तर या गोष्टीचं मला आता कौतुक वाटलं. कारण या गोष्टी समजवताना समोरच्याला ग्रास्प पण व्हायला पाहिजे. पण तुम्ही जे इतक्या स्पीडनं बोलून सुद्धा मी ग्रास्पिंग केलं, कारण तुमची ती स्पष्टता आणि तो जो सखोल त्याच्या मागची माहिती आहे ती खरंच भारी वाटली. प्रेक्षक, तुम्हाला ही छोटीशी पण सुंदर मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. मुलाखत आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, स्मार्ट मराठीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी.